नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 5व्या म्हणजेच सिंह राशीच्या सप्टेंबर 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण ऐकतो त्याप्रमाणेच हेच राशी भविष्य चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीमधील असलेली ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे असं असलं ना तरी सुद्धा महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य या दोन्ही गोष्टींचा आढावा घेणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. तसेच मंडळी, याच व्हिडिओच्या खाली आपल्या राशीमधील असणारी जी नक्षत्र आहेत ती म्हणजे मघा, पूर्वा आणि उत्तरा या नक्षत्रांचं संपूर्ण विश्लेषणात्मक असलेलं गुणवर्णन आपण केलेला व्हिडिओ तयार केलेला आहे आणि या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये खाली मिळणार आहे. ते अवश्य पहा, ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व, कार्यक्षेत्र, आरोग्य, साधना, उपासना याबद्दलची अधिक विस्तृत माहिती आपल्याला करून घेता येईल. त्याचबरोबर अजूनही काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा अवश्य दिलेली आहे, अवश्य पहा. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया हा सप्टेंबर महिना कसा राहणार आहे आपल्या सिंह राशीसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे रवी. हा महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच 17 सप्टेंबर पर्यंत हा राशीच्या पहिल्या घरात म्हणजे आपल्याच सिंह राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. यामुळे जी काही आपली महत्वाची सरकारी कामकाज असतील, सरकारी दरबारातली, सरकारी संदर्भातली काही कामं असतील ती पूर्ण घेण्यासाठी अवश्य या पहिल्या पंधरवड्यात जोरकस प्रयत्न करायचे आहेत. तर जी मंडळी महत्वाच्या व अधिकाराच्या पदावर कार्यरत आहेत किंवा सरकारी वरिष्ठ अधिकार पदावरून काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने महत्वाच्या व मानाच्या जबाबदाऱ्या मिळण्याचे योग या पहिल्या पंधरवड्यात निर्माण होताना दिसत आहेत. कार्याच्या ठिकाणी काही महत्वाचे मानसन्मान सुद्धा मिळतील. नंतर म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यात हाच रवी ग्रह कन्या राशीमध्ये पुढच्या राशीमध्ये दुसऱ्या घरातून धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, ज्याला कुटुंबस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तेव्हा महत्वाचे आर्थिक निर्णय विशेष करून कुटुंबासंदर्भातले अवश्य घेऊ शकतात. याच धनस्थानातून 7 तारखेपर्यंत बुध ग्रह त्याच्या स्वतःच्या म्हणजेच कन्या राशीतून गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे महत्वाची कागदपत्रांची कामं, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंगचे निर्णय, कुटुंबाच्या संदर्भातली महत्वाची चर्चा, त्या संदर्भातले काही निर्णय यासाठी हा बुध आणि रवी ग्रहाचा ग्रह जो योग आहे तो अनुकूल राहणार आहे आणि मनासारख्या परिणामांच्या संदर्भात आपल्याला शुभ राहील. उत्तम अशी मदतही होईल. शिवाय पराक्रम स्थानातून आर्थिक सुबत्तेचा असलेला ग्रह शुक्र हा ग्रह सुद्धा आर्थिक विषयातील नवनवीन स्त्रोत माहिती करून द्यायला आपल्याला निश्चित सुंदर मदत करेल. थोडक्यात काय, तर हा महिना आर्थिक बाबतीमध्ये शुभ परिणाम देणारा, आर्थिक उत्पन्न वाढवणारा, आर्थिक ताणतणाव कमी करणारा असणार आहे. तसेच कामानिमित्त हा महिना जवळपासचे प्रवास सुद्धा घडवेल, जे अर्थातच आपल्याला लाभाचे राहतील. तर जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स, ॲडव्हर्टिजमेंट्स, जाहिरात, कलाकौशल्य, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी अशा संदर्भात, तसेच इंटेरियर, लक्झरी गुड्स, आर्थिक आणि बँकिंग व्यवहार अशा कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने, अशा मंडळींना सुद्धा या कामाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या नवनवीन संधी, आर्थिक लाभ आणि कार्याची होणारी वृद्धी याचे अत्यंत अनुकूल आणि शुभ योग तयार होत आहेत. त्याचा अवश्य आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि त्यामुळेच त्याची तयारी आधीपासून करून ठेवा, नियोजन करून ठेवा. तसेच नवनवीन होणाऱ्या नवनवीन क्षेत्रातल्या ओळखी, नवीन नातेसंबंध यांचा लाभ सुद्धा आपल्या कार्याच्या माध्यमातून सुंदर होईल. सरकारी क्षेत्र, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या संदर्भात नवीन पर्याय सुद्धा समोर येतील आणि याचा लाभ
भविष्यात म्हणजे आता जर घेता तर भविष्यात आपल्या कार्याच्या अनुषंगाने निश्चितपणे वाढीव प्रमाणात होताना दिसेल. आय-टी क्षेत्रातील मंडळींसाठी सुद्धा कामाच्या बाबतीमध्ये नवनवीन पर्यायांवरती विचार करायला हरकत नाही. तसेच काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील. मात्र कर्क राशीत राहणारा मंगळ ग्रह आपल्यातला आक्रमकपणा आहे थोडं कमी करण्याची शक्यता दाखवत आहे. तेव्हा योग्य व्यक्तींच्या संपर्कात राहा, योग्य सल्ला घेऊनच निर्णय घ्या. म्हणजेच आलेल्या या चांगल्या संधीचा जो काही परिणाम आहे, तो आपल्या हातातून निसटणार नाही, जाणार नाही. जमीन जुमल्या संदर्भातले महत्त्वाचे कामकाज महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्याची आखणी अवश्य करा. तर त्याचा लाभ अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला होताना दिसेल. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जरा काळजी जास्त घ्यायची आहे व महत्त्वाच्या परीक्षेची या काळात जर तयारी करायची असेल तर ती पूर्ण आणि काटेकोरपणे योग्य नियोजन करून मार्गदर्शन घेऊन करायची आहे आणि हे अवश्य लक्षात ठेवूनच चालायचं आहे. तर व्यावसायिक मंडळींनी नवीन लोकांशी व्यवहार करताना थोडी काळजी घेणं अपेक्षित आहे. तर हाताखालच्या लोकांवर सुद्धा योग्य नियंत्रण आपल्याला ठेवायचं आहे. काही समज, गैरसमज या काळात आपल्या नातेसंबंधात हाताखाली काम करणाऱ्या लोकांसंदर्भात होण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा गोष्टी काळजीपूर्वक आपल्याला हाताळाव्या लागणार आहेत. ही अवश्य खबरदारी घ्या. तर नोकरदार मंडळींनी कामातील नवीन बदल करण्यासाठी, नवीन कामाच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी अवश्य तसा निर्णय घ्यायला, प्लॅनिंग करायला हरकत नाही. काही चांगल्या लाभाच्या संधी नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना मिळण्याची शक्यता या महिन्यामध्ये तशीही निर्माण झालेली आहे. यावरती त्यामुळेच अवश्य लक्षात ठेवायचं आहे आणि संधी घ्यायची आहे. आरोग्याच्या बाबतीत विचार करता ब्लड प्रेशर, स्किन इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन मात्र सांभाळायचं आहे. त्यामुळे काळजी घ्या. नवीन घराच्या शोधात असाल तर काळजीपूर्वक त्या संदर्भातले व्यवहार करा. घाईने निर्णय घेणं आणि व्यवहार करणं टाळा. मंडळी आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर WhatsApp मेसेज करून आधी आम्ही पाठवलेली जी माहिती आहे, कशा रीतीने केलं जातं मार्गदर्शन ते आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य घ्या. तसेच हे जे मार्गदर्शन आहे, हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा WhatsApp संपर्क नंबर जो आहे, तो आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर आपल्यासाठी आय-टी, फार्मा, बँकिंग, लॉजिस्टिक, केमिकल आणि फायनान्स हे सेक्टर बऱ्यापैकी फायद्याचे राहणार आहेत. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या आणि नंतरच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा असणार आहे. मात्र उतावळेपणा जो आहे निर्णय घेताना तो बिलकुल करायचा नाही. मंडळी ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या सिंह राशीसाठी म्हणजेच मासिक राशी भविष्याचा हा आढावा. आता आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातलं दैनंदिन राशी भविष्य. थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त आपल्याला सोपं जाणार आहे. या महिन्याची जी सुरुवात आहे ती अत्यंत उत्तम आणि लाभाची राहणार आहे. ती म्हणजे 1 ते 6 सप्टेंबर हे पहिले 6 दिवस शुभ, लाभ आणि भाग्यकारक दिवस असणारे आपल्या राशीच्या मंडळींसाठी. त्यामुळे महत्त्वाच्या कामाला सुरुवात आपण या काळात अवश्य करू शकता. अनुकूल वातावरणाची साथ उत्तम आपल्या बाजूने राहील. तर कामाच्या अनुषंगाने इतरांची साथही मार्गदर्शन, मदत मिळायला उत्तम अशी साथ मिळेल. कार्याला भाग्याची साथ मिळेल. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस शुभ असतील. वडिलोपार्जित गोष्टींमध्ये काही निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घेऊ शकता. हे दिवस अर्थातच शुभ असतील. 7, 8, 9 सप्टेंबर हे पुढचे 3 दिवस थोडे प्रतिकूल दिवस आहेत. महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार सांभाळूनच करायचे आहेत. तर अचानक काही खर्चाचं प्रमाण वाढताना दिसेल. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर या काळात लक्ष द्या. परदेश गमनाची मात्र संधी आली तर ती घ्यायला हरकत नाही. तरी ही काळजी मात्र घ्यायला विसरू नका. 10 ते 15 सप्टेंबर हे पुढचे 6 दिवस पुन्हा एकदा शुभ दिवस असतील. त्यामुळे नवीन कामाची सुरुवात नवीन दमामध्ये करण्यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता आणि निर्णय घेऊ शकता. आर्थिक निर्णय, जवळपासचे कामानिमित्ताचे प्रवास यासाठी आपल्याला अनुकूल वातावरणाची साथ मिळेल. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर अवश्य लक्ष द्या. मान-सन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे निर्णय या काळात आपल्याकडून घेतले जातील आणि ते फायद्याचे राहतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, कोर्ट कचेरीची कामं करण्यासाठी सुद्धा हे दिवस शुभ आणि अनुकूल आहेत. 16, 17, 18 सप्टेंबर थोडे मिश्र दिवस असतील. घरगुती कारणांवरून
थोड्या मानसिक चिंता, डोकेदुखी वाढताना दिसेल. मात्र घरासाठी काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ असतील. 19 आणि 20 सप्टेंबर शुभ दिवस. विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार मंडळींना मनासारखे परिणाम देणारे हे दिवस असतील. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक, इंटरव्ह्यूज यासाठी योग्य ती आपण दिशा ठरवू शकता. 21, 22, 23 सप्टेंबर थोडे प्रतिकूल दिवस असतील. विशेष करून आरोग्याची काळजी घ्या असं सांगणार आहे. तसेच महत्त्वाचे निर्णय सुद्धा काळजीपूर्वक घ्यावे लागतील. विरोधकांच्या हालचालीवरती लक्ष ठेवा. 24, 25 सप्टेंबर शुभ दिवस. विवाह, कोर्ट कचेरी, व्यवसाय, महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्स, गाठीभेटी यासाठी अत्यंत अनुकूल दिवस. 26, 27 सप्टेंबर थोडा अशुभ दिवस म्हणायला हरकत नाही. महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारासाठी हे दिवस प्रतिकूल असतील, तेव्हा काळजीपूर्वक व्यवहार करा. आपल्या आरोग्याची काळजी ह्याही दिवसामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि थोडंसं वादावादीच्या वातावरणापासून स्वतःला लांब ठेवा. तर महिन्याचे शेवटचे 3 दिवस हे अत्यंत शुभ राहतील. 28, 29, 30 सप्टेंबर हे भाग्याचे दिवस म्हणायला हरकत नाही. शुभ आणि मंगल कार्यासाठी शुभ असतील. महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. तसेच एखाद्या धर्मस्थळाला भेट देण्यासाठी, धार्मिक कार्याचं आयोजन करण्यासाठी हे दिवस आपल्याला बऱ्यापैकी शुभ असतील. मंडळी, तशी ही होती दैनंदिन राशी भविष्य म्हणजे 30 दिवसाचं सप्टेंबर महिन्याची असलेली माहिती. या महिन्यातील शुभ प्रभाव वाढवण्यासाठी गणेशाची आणि हनुमंताची उपासना, साधना मात्र अवश्य वाढवा. ओम गंग गणपतये नमः. ओम हम हनुमंताय नमः. या दोन्ही मंत्रांचा जप एक माळ प्रत्यक्ष अवश्य करा. तर संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, हनुमान चालीसा, भीमरूपी मारुती स्तोत्र यापैकी कोणतेही स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा. तर मंडळी, ही होती परिपूर्ण अशी संपूर्ण सिंह राशीची सप्टेंबर महिन्यातील दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला विषय पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा, लाईक सुद्धा करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर ₹330 फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा आपण मागवू शकता ₹151 फोन पे करून. तर अष्टोत्तर शतनामावली ₹151 फोन पे करून हे पुस्तक सुद्धा आपण घरपोच मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं प्रकाशित केलेली आहेत. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध जपाच्या माळा, तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूप दीप पात्र जे पितळेचं आहे. हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, मेसेज करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तर मंडळी, असा हा सप्टेंबर महिना आपल्या सिंह राशीला आनंदाचा, भरभराटीचा, सुख समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.